नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो की सर कंबाईनचा पेपर सोडवायचा कसा। तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कंबाईन पेपर सोडवण्याची मस्त स्वरूपाची स्ट्रॅटेजी आज आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तुम्हाला प्रूफ के साथ एकदम पद्धतशीर स्वरूपात तुम्हाला सगळी पद्धत सगळी ट्रिक्स मी आज या लेक्चर मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर बघा, खूप उपयोगाचे हे लेक्चर तुम्हाला ठरणार आहे। ही पद्धत तुम्ही बाकीच्या एग्जाम्पलला देखील वापरू शकता, त्याच्यामुळे शेवटपर्यंत ही पद्धत पहा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तर बघा, तुमच्या समोर दिसतो तो म्हणजे कंबाईनचा पेपर। एक असाच रॅन्डम मी पेपर घेतलाय, हा पेपर कसा सोडवायचा तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्यासाठी सांगणार आहे म्हणजे कंबाईनचा पेपर सोडवण्याच्या काही तुम्हाला टिप्स देणार आहे। टिप्स काय टिप्स आहेत बघा, विचार करा कंबाईनचा पेपर किती मार्काचा आहे। सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, कंबाईनचा पेपर किती मार्काचा आहे? किती मार्काचा आहे? 100 मार्काचा पेपर आहे। विचार करा, 100 मार्क आहेत, 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न। वेळ किती आहे? विचार करा आता, वेळ किती आहे? 1 तास। 1 तास म्हणजे किती? 60 मिनिट। विचार करा विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनचा पेपर 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे। म्हणजे हा जो पेपर आहे कंबाईनचा पेपर, हा टाइम ओरिएंटेड पेपर आहे। लक्षात घ्या, टाइम ओरिएंटेड म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्हाला वेळेचं भान ठेवावं लागतं। वेळ जर चुकला तर तुम्हाला उपयोग नाही। त्याच्यामुळे परीक्षार्थी म्हणजे आयोग तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कसा लागेल याच्याकडे लक्ष द्यावं लागतं। आयोग तुमचा सगळा वेळ काय करतो? तुमचा बराच असा वेळ किंवा जास्तीत जास्त वेळ तुम्हाला गुंतून ठेवतं आणि सोपे प्रश्न तुम्ही याच्यामध्ये चुकवतात। त्याच्यामुळे कंबाईनचा पेपर हा टाइम ओरिएंटेड आहे। पहिलं डोक्यामध्ये एक फिक्स करा, वेळेचं तुम्हाला नियोजन या पेपर मध्ये करावं लागेल। त्याच्यामुळे आता जी तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ती स्ट्रॅटेजी याच्यावरच अवलंबून आहे, ती म्हणजे वेळेचं नियोजन जर केलं तर तुम्हाला कंबाईनचा पेपर मध्ये पैकीच्या पैकी म्हणजे चांगल्या स्वरूपाचे मार्क याच्यामध्ये पडू शकतात आणि पूर्ण तुम्ही पेपर याच्यामध्ये अटेम्प्ट करू शकतात। तर अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे। पहिली टिप लक्षात घ्या, पूर्ण पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे। पहिली टिप्स किंवा पहिली स्टेप लक्षात ठेवा। दुसरी स्टेप लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या किती एका प्रश्नाला किती वेळ लागतोय याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल। अगोदरच नियोजन करावं लागेल, प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे याचं पण नियोजन तुम्हाला करावं लागेल। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचायचंय। हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या, हा स्टार पॉइंट आहे। तुम्हाला पहिल्यापासून 100 प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे। काही विद्यार्थी काय करतात, पहिलेच प्रश्न सोडत राहतात, बराच वेळ जातो, 1 तास संपून जातो, 60 70 80 प्रश्नापर्यंत जातात, 100 प्रश्नापर्यंत पोहोचतच नाहीत। म्हणून तुम्हाला हा तिसरा पॉइंट खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे तुम्हाला 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे। आता हे कसं पोहोचायचं, काय स्वरूपाची स्ट्रॅटेजी असणार आहे, सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत। तर लेक्चर जर आवडत असेल बघा, नवीन तुम्हाला सगळ्या टिप्स शिकवणार आहे, ट्रिक्स शिकवणार आहे आणि सगळ्या गोष्टी शिकवणार आहे। जर लेक्चर जर आवडले असेल, आतापर्यंत काही गोष्टी अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात, लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करू शकतात। आणि या मॅजिक ठोकळ्यामध्ये सगळ्या टिप्स मी टाकलेले आहेत। हे मॅजिक ठोकळा तुम्ही पुस्तक वाचू शकतात, खूप सुंदर स्वरूपाचं पुस्तक आहे। आता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी आपली असणार आहे, प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक शेवटपर्यंत आपल्याला पोहोचायचे। 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं असेल तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरावी लागेल। सगळ्यात सुरुवातीला तुमच्या समोर प्रश्न आलाय बघा, पहिला नंबरचा प्रश्न आहे, वाचा प्रश्न। तुम्हाला प्रूफ के साथ दाखवतोय पेपर बघा, 2019 चा पेपर आहे, 24 मार्च 2019 कंबाईनचा पेपर आहे। प्रूफ के साथ दाखवतोय, पहिला प्रश्न वाचा, खालील विधाने विचारात घ्या। 2017 साली जगात हे वाचा, सगळं वाचल्यानंतर तुमच्या एक डोक्यात आलंय का? पहिलाच प्रश्न आयोगाने जास्त मोठ्या साईजचा टाकलाय। विचार करा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, आयोग तुमचा वेळ भटकवत आहे, तुम्हाला भटकवत आहे। पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली का? तुम्हाला आयोग वेळ कसं तुमचा जास्तीत जास्त काढून घेईल याच्याकडे आयोग विचार करत आहे।
पहिलाच प्रश्न नीट बघा, तुम्हाला पहिल्या प्रश्नाची साईज नुसार कळेल. याच्यामुळे ही जी स्ट्रॅटर्जी असणार आहे आपली, तर तुम्हाला आता कळाले असेल की हा मेशे मास्तर काहीतरी वेगळं सांगायले, काहीतरी अभ्यास करून सांगायले. आतापर्यंत विचार करा, अशापर्यंत स्ट्रॅटर्जी तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. त्याच्यामुळे पूर्ण लेक्चर पहा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर बघा, सुरुवात करू आजच्या लेक्चरला. बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का, आयोग तुम्हाला 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचू देणार नाही, याची काय करतो आयोग खात्री करून घेतो. की काय करतो मग आयोग, वेगवेगळ्या गोष्टी टाकतो. म्हणजे काही काही प्रश्न असे टाकतो मोठ्या साईजचे, काही काही प्रश्न असे टाकतो त्याच्यामध्ये कन्फ्यूज होईल, काही काही प्रश्न असे टाकतो त्याच्यामध्ये पर्याय वेगळे दिलेले असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला लढायचं आहे. तर पहिली गोष्ट, जे मोठे प्रश्न आहेत बघा, असे मोठे लेंदी प्रश्न, याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जाणार आहे ना, अशा प्रश्नांना एक स्ट्रॅटर्जी सांगतो. अशा प्रश्नांना काय करायचं माहिती का, फक्त असा एक गोल करून ठेवायचा तुमच्या प्रश्नपत्रिकेवर. फक्त असा एक गोल करून ठेवा. हा प्रश्न वाचायचा नाही, डोक्यामध्ये पण आणायचं नाही. हा प्रश्न डायरेक्ट असं गोल करून ठेवा, बास, फक्त गोल करून ठेवा. आता बघा, दुसऱ्या प्रश्नाकडे या. पहिला प्रश्न डायरेक्ट बघितला, मोठा वाटला, मोठ्या साईजचा आहे, वाचायला वेळ जातोय, डायरेक्ट गोल करून ठेवलं, संपला विषय, संपला. पहिल्या प्रश्नाला गोल करून ठेवलंय, नंतर मी सांगतो तुम्हाला त्या गोल प्रश्नाचं काय करायचंय. नंतर बघा दुसरा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न, अरे हा प्रश्न छोटा आहे, एकच लाईनचा आहे, वाचून लवकर लगेच उत्तर देते ते, म्हणजे हा प्रश्न सोडून घ्या. हा प्रश्न सोडून घ्या. याला डायरेक्ट मी तुम्हाला काय दिले, टिक केले, म्हणजे हा प्रश्न सोडू शकतात, कारण कमी साईजचा आहे, लवकर लवकर वेळात होऊ शकतोय. हा प्रश्न डायरेक्ट सोडून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे या. बघा परत तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न परत मोठा दिलाय, परत मोठा, म्हणजे आयोग परत तुम्हाला घुमवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे बघा, तिसऱ्या प्रश्नाला पण गोल करून ठेवा, काहीच करायचं नाही, फक्त गोल करून ठेवायचे, प्रश्न वाचवायचे नाही, लगेच पुढच्या प्रश्नाकडे या. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पण बराच वेळ तुमचा जाऊ शकतोय. यस, तुमचे गोल करून ठेवा, टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला सांगतो तसं फक्त गोल करून ठेवा. आपण आतापर्यंत 3 गोल केले. चौथ्या प्रश्नाकडे या. अरे सोपा प्रश्न वाटतोय, छोटे छोटे तुम्हाला जोड्या लावा लावू शकतात. हा प्रश्न सोडून घ्या. काय करा, हा प्रश्न सोडून घ्या, कारण जोड्या लावायचा प्रश्न आहे, याला तुम्ही सोडून घ्या. छोटा प्रश्न वाटतोय. आता बघा पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न पण छोटे छोटे वाटते, म्हणजे एकाच पर्यायामध्ये तुम्हाला उत्तर दिसतंय. हा एक प्रश्न असे सोडून घ्या, किंवा याला तुम्ही त्रिकोण करू शकता. त्रिकोण म्हणजे काय, तर थोडे सोपा वाटतोय. बरं ठीक आहे, मी वाचलेले, सोपा वाटते हा पण प्रश्न, तुम्ही याला काय करून ठेवा, त्रिकोण करून ठेवा. जे सगळ्यात मोठे होते त्याला गोल केले, त्रिकोण होते ते म्हणजे छोटे थोडे कमी वाटतात, त्याला त्रिकोण केले. हा सोडवायचा नाही, पुढे जायचंय. चला आता बघा पुढचे काही प्रश्न, डायरेक्ट तुम्हाला 1 लाइनर प्रश्न उतरायलेत. समजायले का, तुम्ही जर पूर्ण पेपर अटेम्प्ट केला तर तुम्हाला सोपे प्रश्न नंतर पडलेले असतील, ते तुमचे राहतील. म्हणून तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी सांगतोय. का स्ट्रॅटर्जी सांगतोय, बऱ्याच वेळेस काय होतं, पहिल्या वेळेस अवघड प्रश्न पडतात किंवा मोठे प्रश्न पडतात, आणि जे सोपे प्रश्न असतात शेवटी पडलेले असतात, त्याच्यामुळे विद्यार्थी शेवटपर्यंत पोहोचत नाही. म्हणून ही स्ट्रॅटर्जी सांगत आहे, जे प्रश्न मोठे आहेत त्यांना डायरेक्ट गोल करून ठेवा, त्रिकोण करून ठेवा, तुम्हाला सोयीला वाटेल तसं खून करून ठेवा एक. आणि जे सोपे प्रश्न डायरेक्ट बघा, 11 नंबरचा प्रश्न बघा, सोपा आहे. 11 नंबरचा प्रश्न सोपा आहे, छोट्या साईज मध्ये आहे, लगेच त्याला करून घ्या, टिक करून घ्या, सोडवला प्रश्न. 12 नंबरचा प्रश्न सोपा आहे, टिक करून घ्या, सोडवला प्रश्न. 13 नंबरचा प्रश्न सोपा आहे, छोटा साईज आहे, सोडून घ्या, लगेच पटकीने सोडून घ्या. चला पुढचा प्रश्न, 14 नंबरचा प्रश्न बघा, 14 नंबरचा प्रश्न छोटा आहे, सोडून घ्या पटकीने. 15 नंबरचा सोपा आहे, छोटा आहे, सोडून घ्या पटकीने. लगेच 18 नंबरचा प्रश्न, तो पण छोटाच वाटतोय, सोपा वाटतोय, सोडून घ्या लगेच. आता बघा पुढचा प्रश्न, 21वा प्रश्न बघा, तुमच्या पुढे परत मोठा प्रश्न आलाय. हा प्रश्न तुमचा वेळ खाऊ शकतो, त्याच्यामुळे परत या प्रश्नाला गोल करून ठेवा, या प्रश्नाला गोल करून ठेवा. आता बघा पुढचा 22वा प्रश्न, सोपा वाटते, लगेच वाचून घ्या, लगेच सोडून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा प्रयत्न काय चालू आहे, ते एक स्ट्रॅटर्जी काय चालू आहे, म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. जे मोठे प्रश्न आहेत त्यांना डायरेक्ट गोल करा, जे छोटे प्रश्न आहेत पटपट सोडून घ्या. असं जर केलं तर तुमचा फरक काय पडणार आहे, फायदा काय होणार आहे माहिती का तुम्हाला,
तुम्ही असे सोडवलेले मोठे मोठे प्रश्न डायरेक्ट तुमचा जो टाइम असेल तो टाइम वाचेल आणि तोच टाइम तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचताल. पूर्ण तुमचा पेपर रीड होईल. पहिला पेपर बघा, तुमचा एक एक्झाम्पल घ्या. पहिला पेपर पूर्ण असं गोल करून पूर्ण सोडून तुमचा एक 40 मिनिटांमध्ये 45 मिनिटांमध्ये पूर्ण पेपर संपला. पहिल्या 100 प्रश्नापर्यंत तुम्ही पूर्ण गेलात. आता तुमच्याकडे अजून 15 मिनिटं बाकी आहेत. मग 15 मिनिटांमध्ये शेवटच्या परत कुठे यायचंय? आपल्या पहिल्या प्रश्नाकडे यायचंय. जिथं जिथं आपण गोल केले होते, जिथं जिथं आपण त्रिकोण काढून ठेवले होते, जिथं जिथं आपण खून केली होती, त्या प्रश्नाकडे परत या. आता त्यातले प्रश्न तुम्हाला जे सोपे वाटेल पटपट पटपट सोडून घ्या. शेवटच्या 15 मिनिटं जे जे तुम्ही गोल केले होते ते प्रश्न पटपट सोडून घ्या. म्हणजे याने काय होईल, तुम्हाला एक ते तुमचा पूर्ण पेपर अटेम्प्ट होईल. पूर्ण पेपर अटेम्प्ट होईल म्हणजे जे जे सोपे प्रश्न शेवटी पडलेले असतात ते प्रश्न तुमचे अटेम्प्ट होतील. काही काही विद्यार्थी काय करतात माहिती का, सुरुवातीपासून नाही शेवटपासून प्रश्न सोडवायला प्रयत्न करतात. काही काही वेळेस पहिल्या वेळेस सोपे असतात, काही काही वेळेस शेवट सोपा असतात, काही काही मध्ये सोपे असतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर पूर्ण अटेम्प्ट जर व्हायचा असेल तर ही टेक्निक वापरा. पहिल्या राऊंड मध्ये पूर्ण ह्याचे गोल करून ठेवा. दुसऱ्या राऊंड मध्ये ते गोलचे प्रश्न सोडवा. असं जर केलात तर तुमचा जवळजवळ तुम्हाला चांगल्या स्वरूपाचे मार्क पडतील आणि चांगला पेपर तुमचा अटेम्प्ट होईल. त्याच्यामुळे सोपे सोपे प्रश्न तुम्ही सगळे सोडवताल, तुमचे मार्कची खात्रीशीर होतील आणि 60-70% जरी मार्क तुम्हाला पडले, 100 पैकी 60 मार्क जरी पडले, कंबाईनचा पेपर आरामात होतो. पहिली पूर्व परीक्षा आरामात निघते. त्याच्यामुळे खूप अशा स्वरूपात अजून भरपूर सारे टिप्स आहेत, भरपूर सारे टेक्निक आहेत, भरपूर सारे ट्रिक्स आहेत. त्या तुम्हाला जर ट्रिक्स पाहिजे असेल तर हा मॅजिक ठोकळा नावाचे एक पुस्तक आहे. याच्यामध्ये कंबाईनच्या परीक्षेला जबरदस्त पुस्तक आहे. राज्यसेवेमध्ये जशाला तसे प्रश्न या पुस्तकातून पडले होते. येणाऱ्या कंबाईनसाठी नवीन पर्याय तुमच्यासाठी निर्माण झालाय. तर येणाऱ्या कंबाईनसाठी हे मॅजिक ठोकळा नावाचं पुस्तक घ्या. प्रचंड विद्यार्थी प्रिय झाले, छान स्वरूपाचे रिव्हिजन करू शकतात आणि अशा स्वरूपाच्या ट्रिक्स आणि टिप्स देखील या पुस्तकात मी टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला भरपूर सारा फायदा होणार आहे. प्रत्येक विषयांच्या ट्रिक्स टाकलेल्या आहेत, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. रिव्हिजन मांडण्यासाठी पण बेस्ट आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक छान छान स्वरूपात गोष्टी टाकलेल्या आहेत. पुस्तक बाजारात सगळ्या बुक सेंटरला उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनवर पण उपलब्ध आहे. जर पाहिजे असेल तर तुम्ही बुक सेंटरवर जाऊन खरेदी करू शकता. आणि अशा स्वरूपात ट्रिक्स वर टेक्निक तुम्हाला याच्या पुस्तकात मी भरपूर साऱ्या टाकलेल्या आहेत. त्या पुस्तक अजून एक महत्त्वाची गोष्ट, पुस्तकामध्ये उत्तराहून उत्तर काढण्याची ट्रिक्स देखील मी टाकलेली आहे. तर खूप सुंदर स्वरूपाच्या ट्रिक्स याच्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला जर वाचायचं असेल तर नक्की वाचा. खूप छान स्वरूपाचं पुस्तक आहे, तुम्हाला खूप फायदेशीर पडेल. तर आज इथेच थांबणार आहे. असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. लेक्चर जर आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ही टेक्निक वापरून बघा, खूप फायदा पडणार आहे. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.